वेलकम टू myinvestcard.com कॅपिटल मार्केट लेवल 1 या वेबिनारमध्ये आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इक्विटी मार्केटच्या बेसिक्सबद्दल समजून घेणार आहोत. हे इक्विटी मार्केट काम कसं करते, तुम्ही कसे पार्टिसिपेट करू शकता इक्विटी मार्केटमध्ये, तुम्ही तुमचा फायदा कसा करून घेऊ शकता, तुमची रिस्क अँड रिवॉर्ड रेशो काय आहे, हे सगळं आपण जाणून घेऊ. आज आपण या वेबिनारमध्ये काय काय कव्हर करणार आहोत ते आपण आता डिस्कस करूया. बेसिकली आपण सुरुवात करणार आहोत की मिनिंग ऑफ मनी हे आपण सगळेजण पैशासाठीच या ठिकाणी जमा झालो आहोत आणि एक्झॅक्टली हे पैसे काय असतात म्हणजे त्याचं ॲक्च्युअल मिनिंग काय आहे. करंटली जी मनी सिस्टम आहे दॅट इज कॉल्ड फियाट मनी सिस्टम. ही फियाट मनी सिस्टम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्यामुळे हे इन्फ्लेशन कसं क्रिएट झालं ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही पैसे कुठे कुठे गुंतवू शकता, कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही गुंतवू शकता, इन्व्हेस्टमेंट्स कसे करू शकता त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. शेअर मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करावी आणि त्याने इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही कशी वेल्थ क्रिएट करू शकता हे आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही कसे पार्टिसिपेट करू शकता मार्केटमध्ये, म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करू शकता, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, शॉर्ट टर्म करू शकता, कुठल्या टाईपचे ट्रेड्स आहेत हे पण आपण सगळं डिस्कस करणार आहोत आज. आणि त्याच्याबरोबर लोक का लूज करतात मार्केटमध्ये पैसे, लोकांना नुकसान कसं होतं हे पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि मग वे फॉरवर्ड आपण याच्यातला बघू. तर वेलकम वेलकम अगेन. आणि आपण आपल्या टॉपिककडे इमिडिएटली जास्त वेळ नको घालवूया आणि टॉपिककडे आपण मूव्ह करूया. तर तुम्हाला आधी हे समजलं असेल की खूप वर्षाआधी, काही वर्षाआधी जेव्हा आपण माणसं म्हणजे तेवढी टेक्नॉलॉजी इकॉनॉमी डेव्हलप नव्हती त्यावेळी लोक काय करायचे, लोक बार्टर सिस्टम करायचे. म्हणजे की कोणीही गहू पिकवले किंवा कोणी तांदूळ पिकवले तर त्यांच्याकडे गहू किंवा तांदूळ आहेत ते एका दुसऱ्याबरोबर ते एक्सचेंज करायचे. आणि तिथून त्यांना अगर मिल्कची गरज होती तर मिल्क घ्यायचे, तिथून कपड्याची गरज होती तर प्रत्येक जण आपापल्या गोष्टी प्रोड्यूस करत होता. आणि त्याच्यामुळे बार्टर सिस्टम्स चालू होते. एक दुसऱ्याला जे आपले जे पण वस्तू आहेत ते एक दुसऱ्याला एक्सचेंज करून सिस्टम चालू होतं. ह्याचा डिसएडव्हान्टेज काय होता की पेरिशेबल आयटम्स असतात, लाईक तुमचं फूड आहे किंवा तर तुम्ही जमा करू शकत नव्हतात. त्या काळी ज्याच्याकडे सगळ्यात जास्ती कॅटल्स किंवा सगळ्यात जास्ती जमीन आहे तो श्रीमंत होता. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय झालं की पैशाचा शोध लागला. काही हजार वर्षापूर्वी राजांनी स्वतःचे कॉइन्स काढायला सुरुवात केली. ते बेसिकली सुरुवातीला मेटल्समध्ये होते. सोन्याच्या मोहरा तुम्ही बघू शकता किंवा सोन्याच्या तांब्याच्या मोहरा तुम्ही तांब्याच्या कॉइन्स असायचे आधीच्या काळामध्ये. आणि ते कॉइन्स आहेत ते एक्सचेंज म्हणून वापरायचे. ह्याचा एक ॲडव्हान्टेज काय झाला की जेव्हा तुम्हाला जे आधीच्या ज्या वस्तू होत्या आणि वस्तू एक्सचेंज होत होते त्यामुळे जेव्हा कॉइन्स एक्सचेंज करायला लागले आणि त्या कॉइन्सच्या मोबदल्यात त्यांना वस्तू मिळायला लागल्या, त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट इम्पॅक्ट आला की लोक स्टोअर करू शकले. आधीच्या काळात स्टोअर करू शकत नव्हते कारण प्रत्येकाची लिमिटेशन होती. पण जेव्हा कॉइन्सच्या रूपामध्ये जेव्हा पैसा आला त्यावेळी लोक स्टोअर करू शकले. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते डेव्हलप होत गेलं आणि ते लोक पेपरवर पण प्रिंट करायला लागले. ते आपण आता पुढे बघूच. पण ते स्टोअर केल्यामुळे ॲडव्हान्टेज काय झाला की मी जमा करू शकलो माझ्या फ्युचरसाठी आणि मी फ्युचरसाठी प्लॅन करू शकलो. तर पैसा जेव्हा ॲक्च्युअल कॉइन्समध्ये क्रिएट झाला त्यावेळी तो आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला. देन हळूहळू आहे ना सगळ्या कंट्रीजमध्ये एक दुसऱ्याच्या कंट्रीजमध्ये व्यापार सुरू झाला. व्यापार होता युरोपियन कंट्रीज. तुम्ही हिस्टॉरिकली ऐकलं असेल, वास्को द गामा इंडिया शोधायला निघालेला आणि तो इंडियाला पोचला पूर्ण रस्ता करून. तर इंडिया खूप इम्पॉर्टंट होती त्यावेळी आणि लोक तशी एक दुसऱ्याच्या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये व्यापार करायचे कारण सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी प्रोड्यूस होत नव्हत्या. तर त्याच्यामुळे ते आपापल्या ठिकाणी ते व्यापार करायचे. आणि त्या व्यापार करण्यामध्ये त्यांना एक ॲडव्हान्टेज होता की ते त्यावेळी एक्सचेंजमध्ये गोल्ड किंवा मनी हे एक्सचेंज करायचे. पण त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर झालं. फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं, त्याच्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉर झालं. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये मोस्ट ऑफ द इम्पॅक्टेड एरियाज होते ते युरोपियन कंट्रीज होते. त्यांच्या कंट्रीज एकदम खस्ता हालतमध्ये होत्या आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांची इकॉनॉमी परत डेव्हलप करण्यासाठी आणि कारण ते इकॉनॉमी कंडिशन त्या प्रत्येक कंट्रीची खराब झाली.
पण ह्या सगळ्यामध्ये एक कंट्री होती जी थोडीशी वॉरपासून अलुप्त राहिली, दॅट इज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. कारण ॲक्चुअल त्यांच्या धर्तीवर अमेरिकेच्या धर्तीवर वॉर कमी झालं. फक्त पर्ल हार्बरपर्यंत पोहोचले जॅपनीज. पण त्याच्यानंतर ही महासत्ता म्हणून उदयास आली अमेरिका. आणि त्याचा एक हे ॲडव्हान्टेज काय झाला, की तिने ॲडव्हान्टेज घ्यायचा ठरवला. आणि जेव्हा सगळ्या कंट्रीजचा ट्रस्ट, सगळ्या कंट्रीजची इकॉनॉमी खराब होती, त्यावेळी प्रत्येक कंट्रीने एक विचार केला, की आपल्याला एकत्र व्यापार परत सुरू करायला पाहिजे. पण देन त्या कंट्रीची जी कॉइन्स आहेत किंवा त्या कंट्रीचे जे पैसे आहेत, त्याची व्हॅल्यू डिव्हॅल्यू झालेली, म्हणजे व्हॅल्यू खूप कमी झालेली. तर त्याच्यामुळे ते एक दुसऱ्याशी व्यापार कसे करणार. तर त्यावेळी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका समोर आलं आणि ते म्हणाले, की आम्ही एक काम करतो, आम्ही 1 औंस गोल्डच्या अगेन्स्टमध्ये $1 तुम्हाला देतो. म्हणजे काय, की अगर मी $1 प्रिंट करीन, तर त्याचा गोल्डच्या रूपांतरामध्ये माझ्या कस्टडीमध्ये मी गोल्ड देईन. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही मला $1 द्याल, मी तुम्हाला $1च्या व्हॅल्यू जेवढं 1 औंस, मी 1 ग्राम तुम्हाला गोल्ड परत करेन. मग डॉलर हा मीडियम झाला आणि डॉलर एक दुसऱ्याशी कंट्रीज एक्सचेंज करायला लागले. क्रूड ऑइलची खूप इम्पॉर्टंट होतं त्यावेळी, कारण सगळ्या कंट्रीज झिरोपासून डेव्हलप करायच्या होत्या. तर त्यावेळी कारखाने आणि सगळ्या गोष्टी ह्या क्रूड ऑइलवर चालत होत्या. डेव्हलपमेंट सगळी झाली. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इकॉनॉमी तशीच चालत राहिली आणि ग्रोथ आली. सगळ्या या कंट्रीज स्टेबल व्हायला लागल्या. सगळ्या या कंट्रीज स्टेबल झाल्यामुळे काय झालं, की त्यांनी एक दुसऱ्याशी परत त्यांची इकॉनॉमीमध्ये त्यांची करन्सी स्ट्रॉंग होत गेली आणि ते एक दुसऱ्याशी सरळ सरळ व्यवहार करायला लागले. या सगळ्या गोष्टीचा अमेरिकेला खूप राग आला. अमेरिका म्हणाली, की मी तर इथे जमा करते गोल्ड तुमच्यासाठी, पण काय होत आहे, की त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही एक दुसऱ्याशी ट्रान्सफर करतायत आणि तुम्ही ट्रान्सफर करण्यासाठी डॉलर हे मीडियम यूज नाही करत आहेत. तुम्ही तुमची करन्सी यूज करायला सुरुवात केली आहे. तर विच इज नॉट गुड. तर त्याच्यामुळे या आजपासून मी तेवढे डॉलर जे मी सांभाळत होतो आणि डॉलरच्या अगेन्स्टमध्ये जेवढं गोल्ड मी स्टोअर करत होतो, ते मी स्टोअर करणार नाही. आणि ही डॉलर्स हे त्या कंडिशनमध्ये, म्हणजे जशी कंडिशन आहे त्या डॉलर्स मी प्रिंट करीन, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये जी व्हॅल्युएशनसाठी मी जो गोल्ड ठेवणार होतो, ते गोल्ड स्टँडर्ड्स आहेत, ते गोल्ड ठेवणार नाही. हे डिस्कशन झालं. याचा एक इंटरेस्टिंग इम्पॅक्ट आला. याचा इंटरेस्टिंग इम्पॅक्ट असा आला, की प्रत्येक कंट्रीकडे आता ही ॲबिलिटी आली, की मला जेवढे पैशाची गरज आहे, तेवढे मी मनी प्रिंट करेन. प्रथम तुम्ही बघाल, की काय होतं, की गोल्डला एक स्वतःची व्हॅल्यू होती आणि जी करन्सी आहे ती एका नोटवर आहे. ती नोटवर आहे कारण, आणि त्याची ती व्हॅल्यू आहे ती गव्हर्नमेंटच्या प्रॉमिसमुळे होते. तुम्ही प्रत्येक नोटावर बघाल, की मी तुम्हाला ₹100 अदा करतो, हे गव्हर्नमेंटने साईन केलेलं असते आणि ते गव्हर्नमेंट बोलते आणि वी ट्रस्ट गव्हर्नमेंट. म्हणून आपण हे करतो, की येस, या ₹1000ची व्हॅल्यू आहे. ज्या मोमेंटला गव्हर्नमेंटने सांगितलं, की नाही, आता यापासून आपण बिलीव्ह नाही करणार, की ही ₹1000ची नोट ₹1000ची नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी सगळे पैसे ते रद्दी झाले. आपण ते पैशाची का व्हॅल्यू करतो? कारण गव्हर्नमेंट प्रॉमिस करते आपल्याला, की याच्या बदल्यात मी ₹1000 किंवा ₹2000चा ऐवज तुम्हाला मिळेल, हे गव्हर्नमेंट प्रॉमिस करतात. आता हे पैसे किती प्रिंट करायचे किंवा किती नाही करायचे, हे पूर्ण कंट्रोल गव्हर्नमेंटकडे आहे. आता त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे, की गव्हर्नमेंट काय करते? गव्हर्नमेंट मनी कंट्रोल करण्यासाठी, कॅश फ्लो कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये याचा वापर करते. तुम्ही अगर रेपो रेट ऐकला असाल, तर रेपो रेट म्हणजे काय, की एखाद्या बँकेकडे सपोज ₹100 आहेत, तर त्याच्यामध्ये आर-बी-आय सांगते, की तुम्हाला 4.48चा रेपो रेट ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यातले ₹4.80 तुम्हाला वेगळे ठेवायचे आहेत. ठीक आहे. जेव्हा गव्हर्नमेंटला किंवा आर-बी-आयला वाटते, की मला लिक्विडिटी जास्त द्यायची आहे मार्केटमध्ये, त्यावेळी ते रेपो रेट कमी करतात, जेणेकरून बँकेकडे जास्त कॅश राहते. आणि जेव्हा गव्हर्नमेंटला वाटते, की आपल्याला मार्केटमधून लिक्विडिटी कमी करायची आहे, त्यावेळी ती रेपो रेट वाढवते. तर या हिशोबाने गव्हर्नमेंट किंवा आर-बी-आय
हे पूर्ण इन्फ्लेशन कंट्रोल करते. आता याच्यामध्ये तुम्ही ओव्हरऑल बघाल की पेपर मनी असल्यामुळे काय झालं, पेपरमुळे मनी असल्यामुळे त्याची महागाई वाढत गेली. कारण हे कधी पण आहे ना, इकॉनॉमी ही डिमांड अँड सप्लायच्या रूल्सवर आहे आणि डिमांड अँड सप्लायच्या रूल्समध्ये जेव्हा जास्तीत जास्त पैशाचा सप्लाय होतो, त्यावेळी त्याची एखादी गोष्ट घ्यायची डिमांड आहे ती वाढत जाते. सपोज एक अज्युम करू की एक पेन आहे आणि त्या पेन घेण्यासाठी 100 लोक प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याकडे ॲम्पल ऑफ मनी आहेत, पण पेन खूप लिमिटेड आहे. तर त्यावेळी काय होईल? त्यावेळी लोक त्या एका पेनसाठी अगर त्यांचं डिझायर असेल, तर त्या एका पेनसाठी जास्तीत जास्त पैसे द्यायला प्रयत्न करतील आणि त्या पैशाची कॉस्ट वाढत जाईल. जसं मार्केटमध्ये मनी सप्लाय जेवढा वाढत जातो, मनी सप्लाय ॲडिशनल होत जातो, त्यावेळी जसं जसं मनी सप्लाय होतो, त्यावेळी तुम्हाला पैसे जास्त हे होतात, डिव्हॅल्यू होतात. त्याच्यामुळे महागाई वाढत जाते. ठीक आहे. तर आपण अजून एक एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होईल. मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो. ॲज्युम करा की तुमच्याकडे एक टाईम मशीन आहे. माझ्याकडे एक टाईम मशीन आहे आणि मी तुम्हाला पैसे देणार आहे आणि मी तुम्हाला ₹2000 2000 मध्ये इयर 2000 मध्ये मी घेऊन गेलो आणि त्यावेळी तुम्हाला मी 1991 मध्ये तुम्हाला मी ₹2000 दिले. दॅट इज वन ऑप्शन. आणि दुसरं ऑप्शन आहे की मी तुम्हाला ₹500 आता देतोय. तुम्ही काय घ्याल? 2 मिनिटं विचार करा आणि याचा आन्सर द्या. ओके. ₹500, 2000, 2000. खूपशी लोक म्हणतायत की मी ₹2000 घेईन. ओके. बेसिकली ₹2000 जी व्हॅल्यू आहे, जी 1991 मध्ये होती, अगर मी ते ₹2000 तसेच ठेवले आणि त्याची जी पर्चेसिंग पॉवर आहे, आता त्यावेळेचे मी ₹2000 ते घेऊन आलो आणि म्हणजे हजार रुपयाच्या नोटा समजा किंवा तुम्ही 100 रुपयाच्या नोटा समजा, 2000 एक्झॅक्टली समजू नका, कारण त्यावेळी 1991 मध्ये ₹2000 नव्हते. पण तुम्ही 500च्या 4 नोटा ॲज्युम करू शकता किंवा तुम्ही 100च्या 20 नोटा ॲज्युम करू शकता. मी तुम्हाला दिले आहेत. तर एकदम प्रॅक्टिकली नाही, हे हायपोथिकल सिच्युएशन आहे. आणि तुम्ही ते ₹2000 समजा घेऊन आलात आणि आज ते खर्च करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला काय कॉस्ट मिळेल? तुम्हाला पर्चेसिंग पॉवरमध्ये त्याच्या 2000च्या त्या पर्चेसिंग पॉवरमध्ये तुम्हाला काय गोष्टी येतील आणि 1991 मध्ये काय गोष्टी येणार होत्या? अगर मी 7% to 8% व्हॅल्यू इन्फ्लेशन कॅल्क्युलेट केलं आणि त्याची आजची व्हॅल्यू काढली, तर समजा अराउंड ₹253 येते. तर म्हणजे तुम्ही ॲक्चुअली व्हॅल्यू किती डिव्हॅल्यू झाली आहे त्याची, त्याच्यापेक्षा आजचे ₹500 हे जास्त व्हॅल्युएबल आहेत, हे तुम्हाला समजून येईल. दुसरं एक्झाम्पल घेतो. सेम टाईम मशीन आहे आणि मी तुम्हाला 1991 मध्ये 50 ग्रॅम गोल्ड दिलं आणि सध्या आज मी तुम्हाला 100 ग्रॅम गोल्ड दिलं. तुम्ही काय घ्याल? 1991 मध्ये 50 ग्रॅम गोल्ड घ्याल की आजच्या 2020 मध्ये तुम्ही 100 ग्रॅम गोल्ड घ्याल? विचार करा परत एकदा. ओके. खूपशी लोक म्हणतायत की 50 ग्रॅम गोल्ड घेणार. एकदा परत विचार करा, नीट विचार करा. $50 ग्रॅम गोल्ड, 100 ग्रॅम, 50 ग्रॅम. सी मॅक्झिमम लोक हे म्हणतायत की आम्ही 50 ग्रॅम गोल्ड घेऊ. आता याचा एक समजून घ्या की 50 ग्रॅम गोल्डची जी व्हॅल्यू होती, समजा मी तुम्हाला ते 50 ग्रॅम गोल्ड 1991 मध्ये दिलं आणि तुम्ही आज घेऊन आलात, तर तुम्हाला आजचा भाव मिळेल. येस, राईट. पण 100 ग्रॅमचा गोल्डचा जो रेट आहे, तो 50 ग्रॅमच्या गोल्डच्या रेटपेक्षा कधीही जास्त आहे. राईट. ह्याच्यामुळे काय होतं, एक सिंपल तुम्हाला समजून आलं असेल की पेपर मनीला स्वतःची व्हॅल्यू नसते, पण गोल्ड याला स्वतःची व्हॅल्यू असते. हे समजवण्याचा एक हेतू होता की तुम्हाला अगर वेल्थ क्रिएशन करायचं असेल, तर तुम्हाला फिजिकल असेट्समध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, ना की तुम्हाला पेपर असेट्समध्ये. फिजिकल असेट्सला स्वतःच्या ओन व्हॅल्यूज असतात. तर फिजिकल असेट्स म्हणजे एनी काइंड ऑफ मेटल,
एनी काइंड ऑफ रिअल इस्टेट किंवा तुम्ही हे बघाल प्रॉपर्टी, जमीन, त्याला स्वतःची व्हॅल्यू असते आणि ती स्वतःची व्हॅल्यू वाढत असते. मेटल आहे, सोनं आहे, चांदी आहे, त्याला स्वतःची व्हॅल्यू असते. आणि तिसरं आहे ते इक्विटी. इक्विटी इट इज लाईक तुम्ही कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे तुम्ही हे पैसे टाकता त्यावेळी काय होतं एक्झॅक्टली की तुम्ही तो बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता, त्या बिझनेसची तेवढ्या अमाऊंटची पार्टनरशिप घेता आणि त्याचा जो प्रॉफिट अँड लॉस आहे किंवा बिझनेस जेव्हा ग्रो होतो त्यावेळी तुम्हाला फायदा होतो. तर या तीनच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्हाला वेल्थ क्रिएशन लॉंग टर्म मध्ये करून येऊ शकते. ह्याचं म्हणणं हे नाही आहे की तुम्ही एफ-डी किंवा अदर पेपर असेट्समध्ये पैसे टाकू नका. त्याच्यामध्ये तुम्ही टाकता, पण समजा तुम्ही एफ-डी मध्ये पैसे टाकतायत तर त्याच्यात काय होते? एफ-डी मध्ये तुम्हाला आजकाल 6.5% टू 7% रिटर्न्स मिळतात. तर बेसिकली ते इन्फ्लेशनमध्ये संपून जातात. इन्फ्लेशन त्याला ओव्हरकम करते. इन्फ्लेशन पण वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लेशन्स आहेत. म्हणजे तुम्ही अगर बघाल तर बेसिक इन्फ्लेशन आहे ते फूड इन्फ्लेशन जे आपण 7-8% आज कॅल्क्युलेट करतो. पण त्याच्या अगेन्स्टमध्ये अगर तुम्ही हॉस्पिटलायझेशनचं इन्फ्लेशन बघितलं म्हणजे कोणाला मागच्या वर्षी डेंग्यू झाला होता आणि त्याला खर्च आला ₹50,000 तर पॉसिबली या वर्षी त्याला ₹60,000 खर्च येईल. तर हे इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशनमध्ये तुम्हाला ती महागाई येते. अगर तुम्ही लाईफस्टाईल इन्फ्लेशन बघाल तर सुरुवातीच्या काळामध्ये एकच टीव्ही होता सगळ्यांच्या घरी, पण आज 2 टीव्ही असणं गरजेचं आहे. ते सगळे चॅनल्स असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर नेटफ्लिक्स असणं गरजेचं आहे. तर हे ॲडिशनल कॉस्ट आहेत. याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. हर फॅमिलीला आज वाटत असते की आपल्या घरात एक छोटीशी गाडी पण असावी. पण पूर्वीच्या काळात ते नव्हतं. तर आधीच्या काळांमध्ये ते इन्फ्लेशन्स नव्हते, पण सध्याच्या काळात ते सगळे इन्फ्लेशन्स आहेत. ठीक आहे. तर ते इन्फ्लेशन, लाईफस्टाईल इन्फ्लेशन इज ग्रोइंग बाय 12%. तर तुम्हाला आता अगर वेल्थ क्रिएशन करायची आहे तर तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करायला लागेल आणि इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी तुम्हाला सायमल्टेनियसली जेव्हा तुम्ही डायव्हर्सिफाय करता तेव्हा तुमचा काही अमाऊंट तुम्हाला रेग्युलरली इक्विटी किंवा रिअल इस्टेट किंवा मेटलमध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल. तर आपण टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स बघूया आता. एक आहे गोल्ड, म्हणजे जे फिजिकल असेट्स आहेत, जे फिजिकल इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स आहेत. फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतं, तुमचं फिक्स डिपॉझिट आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे किंवा तुमचे बँक डिपॉझिट, डिबेंचर्स आहेत, इन्शुरन्समध्ये काही लोक इन्व्हेस्ट करतात किंवा हे सगळे फायनान्शियल असेट्स आहेत आणि त्याच्याबरोबर फिजिकल असेट्स. ठीक आहे. तर आपण इक्विटीमध्ये काय इन्व्हेस्ट करू याच्याबद्दल आपण डिस्कस करू की इक्विटीचा बेनिफिट काय आहे की तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये हाय रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. त्याची लिक्विड, इट इज व्हेरी लिक्विड. इक्विटी इज व्हेरी लिक्विड. म्हणजे तुम्हाला आज मी पैसे टाकले आणि मला परत सेल करून ते पैसे रिकवर करायचे तर पॉसिबल आहे. येस, लॉस आणि प्रॉफिट सध्या मी साईडला ठेवतोय. पण अगर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं की पैसे तुम्ही कधीही काढून घेऊ शकता. प्रॉफिट अँड लॉस आपण पुढे डिस्कस करू. रिटर्न्स आर व्हेरी हाय. म्हणजे काही अशी उदाहरणं पण आहेत की 20-30 वर्षामध्ये लोकांचे 1,00,000 रुपये आहेत ते 50 करोड, 30 करोड असे एक्सपोनेन्शियली वाढलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट एकदम लो आहे. म्हणजे तुम्ही एक शेअर पण घेऊ शकता, 100 शेअर्स घेऊ शकता, कितीही मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला एक शेअर घ्यायचा आहे ₹10 तर तुम्ही तो बाय करू शकता. तुम्हाला एक शेअर ₹100 घ्यायचा तर तो बाय करू शकता. त्या शेअर्सवर तुम्हाला डिव्हिडंड अर्निंग येते. म्हणजे एक आहे की तुम्ही शेअर्स घेता, पण कंपनी जेव्हा प्रॉफिट करते त्यावेळी ती डिव्हिडंड देते, तर तुम्हाला डिव्हिडंडचा बेनिफिट मिळतो. त्याच्यानंतर बोनस शेअर्स मिळतात. एक शेअर्सचे 2 शेअर्स. अगर विप्रोचं एक एक्झाम्पल बघितलं तर अगर कोणी 35 वर्षापूर्वी विप्रोमध्ये ₹10,000 गुंतवले असते आणि आजचं ते कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन 300 करोड रुपये झाले असते त्यात जस्ट ₹10,000चे. कोणी इग्नोर केलं असतं. आणि दिस इज व्हेरी रेअर एक्झाम्पल किंवा नॉर्मली एवढ्या प्रॉफिटपर्यंत कोण थांबत नाही. पण तुम्हाला एक अगर कोण थांबलं असतं तर ह्याचा एक्सपोनेन्शियली ग्रोथ झाली आहे. अँड देर आर व्हेरियस एक्झाम्पल, म्हणजे 100 अशी उदाहरणं असतील. तुम्ही एम-आर-एफ टायरचा तुम्ही शेअरचा रेट बघा, 70,000च्या आसपास आहे आणि 2000 मध्येच तो शेअर अवेलेबल होता ₹500. तर ₹500 एक शेअर, त्याचा 1,00,000 टच होऊन आलेला आहे तो शेअर आणि आता सध्या मार्केट कंडिशनमुळे तो 70,000च्या आसपास आहे. स्टील इट इज अ व्हेरी ह्यूज जम्प.
तर हे पॉसिबल असते. प्लस बोनस शेअर्स आहेत सनफार्मा किंवा अशा शेअर्समध्ये तुम्हाला मिळतील की का भरपूर बोनस शेअर्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर यू कॅन डायव्हर्सिफाय युअर फंड, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कॅपिटल गेन ॲडव्हान्टेज. ह्याच्यामध्ये आजच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे सगळे पेपर असेट्स किंवा सगळे घेतलेत तर इक्विटी ही सगळ्यात बेटर टॅक्सेशन त्याला लागू होते. तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स इक्विटीमध्ये खूप बेनिफिट होतो. टॅक्सेशनसाठी आमचं वेगळं वेबिनार आहे या वीकमध्ये, तर तुम्ही ते अटेंड करावं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सेशनच्या बद्दल सगळी माहिती मिळेल की कसे टॅक्स वाचवायचे, टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं, याच्याबद्दल आमचं वेबिनार आहे. तर आय एम नॉट गोइंग टू कव्हर ओव्हर हिअर इथे. तर आपण पुढे जाऊया की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याच्यावेळी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेवढी तुम्ही रिस्क घ्याल तेवढं रिटर्न जास्ती आहे, पण तेवढी रिस्क पण आहे. आणि जेवढी कमी रिस्क घ्याल, जेवढं सेव्ह कराल तेवढे रिटर्न्स पण कमी आहेत. हे सिंपल उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, इक्विटी हिस्टॉरिकली लास्ट 30 वर्षाचा आपण कॅल्क्युलेशन केलं तर इक्विटीने 16 ते 18% रिटर्न दिलं आहे. मी ॲज अ मार्केट म्हणतोय, म्हणजे ॲज अ सेन्सेक्स किंवा पूर्ण मार्केटचं कॅल्क्युलेशन सांगतोय. पण सपोज अगर तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक्स घेतलात तर त्याच्यामध्ये अजून जास्त, खूप जास्त रिटर्न्स आहेत. म्हणजे 1000%, 10,000% पण रिटर्न्स आहेत. लो रिस्क लो रिटर्न, हाय रिस्क हाय रिटर्न. इक्विटीमध्ये त्याचे ॲडव्हान्सचे ऑप्शन्स आहेत, लाईक डेरिव्हेटिव्ज आहे, फ्युचर्स आहेत, ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटची पॉसिबिलिटी ही अप्रॉक्सिमेटली म्हणजे अगर तुम्ही हे घेतलात तर इक्विटीमध्ये 15-16% असते एव्हरेज रिटर्न आहे. मी अजून थोडंसं रिस्कियर इन्स्ट्रुमेंट्समध्ये गेलो आणि मी हे केलं तर फ्युचर्समध्ये तुम्ही 100% रिटर्न काढू शकता. अजून मी ऑप्शन्समध्ये गेलो तर पॉसिबली एनिवेअर बिटवीन 500% ते 1000% रिटर्न्स होऊ शकतात. पण तेवढीच रिस्क पण आहे त्याच्यामध्ये. आमचे वेगळे वेबिनार्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला आम्ही समजावू हे कसे आहेत. दिस इज नॉट आजचा तो पूर्ण टॉपिक, त्याच्यावर आपण डिस्कशन नको करूया. तर फर्स्ट रूल इज हाय रिस्क हाय रिटर्न. सेकंड रूल इज जेव्हा तुम्ही फिक्स डिपॉझिट किंवा अशा ठिकाणी पैसे टाकता तेव्हा काय होते, 7% इन्व्हेस्ट तुम्हाला मिळतात, पण बेसिक महागाई 8% आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही यू आर लुझिंग 1% पर एनम. तर हे तुम्ही कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना विचार करा. तेव्हा डायव्हर्सिफाय करा. तेव्हा तुम्ही 100 रुपये अगर तुम्हाला असतील तर 15 रुपये गोल्डमध्ये टाका. 20 रुपीज तुमच्या रिस्कच्या ॲपेटाईटच्या हिशोबाने इक्विटीमध्ये टाका. 10 रुपये तुम्ही ट्रेडिंगसाठी वापरा आणि तुम्हाला बाकीचे 50 रुपये ते फिक्स असेट्समध्ये टाका. त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. प्रत्येकाची रिस्क ॲपेटाईट वेगळी असते, तर देर इज नो थंब रूल. तुमच्या हिशोबाने तुम्ही जे सेव्हिंग आहे ते करू शकता. हिस्टॉरिकली जसं मी तुम्हाला म्हटलं 15 ते 16% रिटर्न दिलं आहे. रिअल इस्टेट येस, पण रिअल इस्टेटमध्ये एक डिसएडव्हान्टेज आहे की पैसे खूप लागतात. एका वेळी लाखो रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतात. लोन घेऊन इन्व्हेस्ट करणं ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. कारण एकदा आपण लोन घेतो तर त्यावेळी त्या 20 वर्षामध्ये ओके रिअल इस्टेटची प्राइस वाढलेली असते, नो डाऊट, पण त्या 20 वर्षामध्ये आपण बँकेला तिप्पट पैसे देतो. पण अगर तुमच्याकडे तेवढी कॅश फ्लो आहे तर यू कॅन रिअल इस्टेट सारखी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पण दुसरं एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे की इट इज नॉट अ लिक्विड. तुम्ही म्हणजे इमिडिएटली पैसे त्याच्यातून काढून घेऊ शकत नाही, जसे आपण इक्विटीमधून काढून घेऊ शकतो. गोल्ड येस, गोल्ड आणि सिल्वर हिस्टॉरिकली सेफ. आणि सध्याच्या करोना सिच्युएशन किंवा अशा सिच्युएशनमध्ये गोल्ड हे सगळ्यात जास्त तुम्हाला रिटर्न देते आहे. तर अशा इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला यू कॅन डू इट रेग्युलरली. गोल्डमध्ये प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट असावी, दॅट्स व्हॉट वी बिलीव्ह. तर इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. इक्विटी हा तुमच्या पोर्टफोलिओचा पार्ट असावा. आणि लाँग टर्ममध्ये इक्विटीज अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी हेल्प करेल. तर इक्विटीमध्ये ट्रेडिंग कसं होते, बेसिकली इक्विटीमध्ये मार्केट आहे. जसं तुम्ही BSE किंवा NSE तुम्हाला माहिती असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर कंपनीजना आपला बिझनेस करण्यासाठी पैशाची गरज असते, तर ते लोन किंवा मार्केटमधून पैसे घेतात. मार्केटमध्ये पैसे घेतात तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला ते शेअर्स अवेलेबल करतात. तर जेव्हा ते मार्केटमध्ये फर्स्ट टाइम येतात त्यावेळी IPO येतो.
आमचं IPOवर सेपरेट सेशन आहे. IPOमध्ये खूपशा लोकांनी खूपशे ॲडव्हांटेजेस आहेत जेव्हा तुम्ही IPOमध्ये इन्व्हेस्ट करता. तर आमच्या वेबसाईटवर तुम्ही रेग्युलरली व्हिजिट करत राहा, तर तुम्हाला IPOचे जे सेशन्स असतील ते तुम्हाला मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलरली बेनिफिट करू शकता. त्याच्याबरोबर IPO नंतर जेव्हा लॉन्च होतो तो आणि IPO अलॉटमेंट नंतर जे शेअर्स आहेत ते सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडेडसाठी होतात. ते रोजच्या रोज आपण जे मार्केट बघतो दॅट इज सेकंडरी मार्केट. शेअर मार्केट म्हणजे काय बेसिकली? इट इज अ मार्केट. बाय अँड सेल जिथे होतं, जसं ते मार्केट आहे तसं ते मार्केट आहे नॉर्मली. जसं तुमचं भाजी मार्केट आहे, तिकडे एक सेलर असतो, बायर असतो आणि जो सेलर असतो तो स्वतःची प्राईज असते एखाद्या भाजीची किंवा एखाद्या वस्तूची. हे पण तसंच मार्केट आहे. प्रत्येक गोष्टीची स्वतःची प्राईज असते आणि सेलर त्या प्राईजला विकायचा प्रयत्न करतो. त्याचा थॉट प्रोसेस असा असतो की येस ही दिस इज अ मॅक्सिमम प्राईज आय गॉट आणि यावर इथून मला एवढा बेनिफिट घ्यायचा आहे. आणि बायरचं थॉट प्रोसेस असतो जेव्हा तो बाय करतो की मी या प्राईजला बाय करतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा ही प्राईज वरती जाईल. नॉर्मल मार्केट जसं असतं ते मार्केट आहे. इट इज लाईक अ मार्केट. ओके. तर बेसिकली तुम्ही आता मार्केटमध्ये पार्टिसिपेट कसे करता? ह्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करू. मार्केटमध्ये 3 प्रकारचे लोकं पार्टिसिपेट करतात. एक आहे स्पेक्युलेटर्स, दुसरे आहेत ट्रेडर्स, तिसरे आहेत इन्व्हेस्टर्स. बेसिकली स्पेक्युलेटर्स काय करतात आणि अगर तुम्ही बघाल की 100 लोक अगर मार्केटमध्ये पार्टिसिपेट करतायत ते 80% आहेत ते स्पेक्युलेटर असतात. ते आपल्या मित्रांकडून टिप्स घेत असतात, ते आपल्या फ्रेंड्सकडून टिप्स घेत असतात, त्यांना टीव्हीवरच्या टिप्स पाहिजे असतात. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ की RBI आहे ना काही 2 दिवसामध्ये RBI पॉलिसी मॉनेटरी पॉलिसी आहे ना लॉन्च करणार आहे. याचं एक एक्झाम्पल घेऊ. आता या सिच्युएशनमध्ये हे स्पेक्युलेटर ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर कसं बिहेव करणार त्याच्याबद्दल आपण समजू. स्पेक्युलेटर काय करतो की तो बघतो की येस RBIने 1 वर्षभर आहे ना अजून चेंज केलेलं नाहीये. त्यांचा जो पॉलिसी आहे ती चेंज केलेली नाहीये आणि त्यांनी रेपो रेट कट केला नाहीये. इन्फ्लेशन हे कंट्रोलमध्ये आहे आणि जेव्हा रेपो रेट कट करेल त्यावेळी एक्स्ट्रा कॅश अवेलेबल होईल मार्केटमध्ये. जेव्हा एक्स्ट्रा कॅश अवेलेबल होते मार्केटमध्ये त्या कंपनीजना कमी पैशामध्ये पैसे अवेलेबल होतात, लोन्स अवेलेबल होतात आणि त्याच्यामुळे मार्केटला इट इज अ पॉझिटिव्ह साईन जेव्हा रेपो रेट कट होतो, जेव्हा लिक्विडिटी वाढते मार्केटमध्ये. तर RBIने अज्युम करू की 1 वर्ष रेट कट केला नाहीये आणि टीव्हीवर पण सगळेजण तेच म्हणतात की RBIला यावेळी रेट कट करायलाच लागेल. असं टीव्हीवरचा माणूस पण सांगतोय, तुमच्या न्यूजपेपरमध्ये पण तेच येतंय. आणि तो आपला स्पेक्युलेटर आहे. तो पण बघतो की येस RBIला हे करायलाच लागेल, कारण 1 वर्षानंतर नाही केलंय. तो त्याचा एक CA मित्र असतो. त्याला विचारतो की "अरे काय वाटतंय मार्केटमध्ये? काय करणार RBI?" तो CA मित्र पण म्हणतो की "यावेळी 50 पॉइंटचा कट येणारच आहे." हे सगळ्या सिच्युएशनमध्ये तो जो आहे ना तो लाँग पोझिशन्स म्हणजे बायची पोझिशन उभी करतो. तर स्पेक्युलेटर काय करतो की या सगळ्यांचा विचार करतो येस की सगळेच जण म्हणतायत टीव्हीवर पण तेच सांगतायत आणि मी बायची पोझिशन उभी करतो. ट्रेडर काय म्हणताय? ट्रेडर म्हणतो की ट्रेंड कुठे चाललाय. खूपशी लोक जसं मी सांगितलं की 100 लोक असतील तर 100 मधली 80% स्पेक्युलेटर्स असतात. तर जे 80% लोक आहेत ते बायला पैसे लावता आहेत म्हणजे ट्रेंड आहे तो अपट्रेंड चालू आहे. मार्केट वरती जाणार आहे. अपट्रेंड आहे तर तो ट्रेडर पण आहे तो अपट्रेंडला पैसे लावतो. इन्व्हेस्टरनी खूप प्लॅन करून जो पण स्टॉक घेतलेला आहे त्याची बॅलन्स शीट बघितलेली आहे, त्याची कंपनीची फंडामेंटल्स बघितलेले आहे. तर तो म्हणतो की RBI पॉलिसी तर रेग्युलरली येत असते, रेग्युलरली जात असते. एव्हरी 2 मंथ्स ती पॉलिसी येते. तर काय पॉइंट नाही आहे. कारण सध्या अगर मार्केट खूप खाली आलं, तर मी इन्व्हेस्ट करीन. अदरवाईज तर मी तर 5 इयर्स, 10 इयर्सच्या होरायझनमध्ये पैसे टाकलेले आहेत. तर इन्व्हेस्टर काही डिसिजन त्यावेळी घेत नाही. आणि त्याने ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहेत लाँग टर्मसाठी. तर त्याच्यामुळे तो इन्व्हेस्टर काही डिसिजन घेत नाही. या शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये कोण असतं? एक ट्रेडर असतो आणि दुसरा स्पेक्युलेटर असतो. आता अज्युम करू की डिसाइडिंग डे. डिसाइडिंग डेमध्ये RBI म्हणाले की येस रेट कट केला. रेट कट केला तर स्पेक्युलेटर पण खुश, ट्रेडर पण खुश कारण मार्केट वरती जायला सुरुवात होईल.
सपोज आरबीआय काय करणार आहे ते त्या दिवशी कळणार तुम्हाला. तुम्हाला आधीपासून ते मॉनिटरी पॉलिसी कळणार नाही. जेव्हा सगळ्या लोकांना कळणार तर त्याच वेळी ती आरबीआयची पॉलिसी तुम्हाला पण कळते. तर त्याच्यामुळे काय होते, सपोज आरबीआयने म्हटलं की यावेळी आम्ही काय डिस्कशन करणार नाही, यावेळी आम्ही रेट कट करणार नाहीये, जो रेट आहे तसाच ठेवणार. व्हॉट विल हॅपन, मार्केटचे सेंटिमेंट्स आहेत ते निगेटिव्ह झाले, मार्केट खाली जायला सुरुवात झालं. मार्केट खाली जायला सुरुवात झाल्यावर ट्रेडर काय करतो, ट्रेडर समजतो की आपली पोझिशन रॉंग गेली आहे, इमिडिएटली तो आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये पैसे लावतो. स्पेक्युलेटर काय करतो की अरे, तो विचार करत बसतो असं कसं झालं, सगळे लोक तर हेच म्हणत होते, आता पण माझ्या रेट पासून तो खाली जायला लागलाय मार्केट, याच्यापेक्षा अजून थोडंसं वरती आलं की मी करतो, पण ते कधीच वरती येत नाही, ते खाली जातं आणि त्याचा स्पेक्युलेटरचा नुकसान होतो. पण ॲज्युम करा की 80% लोक हे आहेत. अगर तुम्ही ट्रेडर किंवा तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर हे 80% पैसे आहेत ना, ते सगळे तुम्हाला येतील. ठीक आहे. तर तुम्हाला कसं पार्टिसिपेट करायचं आहे, तुम्हाला इन्व्हेस्टर बनायचं आहे की तुम्हाला ट्रेडर बनायचं आहे. अगर तुम्हाला इन्व्हेस्टर बनायचं आहे तर तुमचा होरायझन हे लॉंग टर्म असू शकते, म्हणजे मिनिमम 5 इयर्स 10 इयर्स, आणि तुम्हाला फंडामेंटली स्टॉक्स सिलेक्ट करायचे आहेत. ट्रेडर्स आहे ते पॉसिबली काही मिनिट्स शॉर्ट टर्मसाठी, लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी पैसे ठेवतात बेसिकली. ट्रेडर्स म्हणजे काही मिनिट्स पासून काही महिने ही त्यांची पोझिशन ओपन असते. रिस्क इन्व्हेस्टर आहे तो रिस्क घेत नाही, मॉडरेट रिस्कमध्ये तो इन्व्हेस्ट करतो. पण ट्रेडरचे रिटर्न एक्सपेक्टेशन खूप जास्ती असतात, त्याच्यामुळे ते रिस्क जास्ती घेतात. बेसिस डिस्कशन आहेत ते ट्रेडर्स आहेत ते नॉर्मली फंडामेंटल अनालिसिस करतात आणि एकदम केअरफुली इव्हॉल्युशन करतात आणि त्यांचं त्याच्यावर डिसिजन असते. ट्रेडर्स आहेत ते मोर ऑफ द रिसर्च रिपोर्ट, टिप्स, मार्केट सायकोलॉजी, चार्ट्स, कॅन्डलस्टिक्स चार्ट्स, हे सगळं बघून ट्रेडर्स घेत असतात. इन्व्हेस्टर हा कधी पण स्वतःचे पैसे वापरतो, पण ट्रेडर आहे तो ट्रेडर कधी पण ब्रोकरचे पैसे वापरतो, हा स्वतःचे पैसे वापरत नाही. तर तुम्हाला कसं पार्टिसिपेट करायचं आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. अगर तुम्हाला इन्व्हेस्टर बनायचं आहे की तुम्हाला ट्रेडर बनायचं आहे. अगर तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणून पार्टिसिपेट करायचं आहे तर 2 टाईपचे इन्व्हेस्टर्स असतात. एक आहे ग्रोथ इन्व्हेस्टर्स, ते हे अज्युम करतात की मार्केटमध्ये ग्रोथ कुठल्या कुठल्या सेक्टरला येणार आहे, कुठले सेक्टर्स ग्रो करणार आहेत. म्हणजे सध्या तुम्ही बघाल तर सोलार सेक्टर, किंवा तुम्ही अगर बघाल तर इलेक्ट्रॉनिक कार, याच्यामध्ये आता ग्रोथ खूप अवेलेबल आहे. तर ते असे शेअर्स आहेत ते सिलेक्ट करतात जे या सेक्टर्समध्ये आहेत आणि ते इन्व्हेस्ट करतात. दुसऱ्या टाईपचे इन्व्हेस्टर्स असतात ते व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स, म्हणजे तुम्ही मोठी नावं ऐकली असतील, वॉरन बफेट आहे, चार्ल्स मंगर आहे, हे सगळे जण आहेत ते इन्व्हेस्ट करतात. ते बॅलन्स शीट्स, कॅश फ्लो स्टेटमेंट प्रॉपरली अनालाइज करतात आणि त्याच्यामध्ये बघतात की सध्याची जी प्राइस आहे, शेअरची प्राइस आहे, ही त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा कमी आहे की नाही, आणि त्याच्यानंतर ते त्या हिशोबाने डिसिजन्स घेतात. आणि मॅक्झिमम पैसे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स, आज जेवढे पण एक्झाम्पल्स आहेत ते सगळे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स आहेत. म्हणजे इंडियाचे काही एक्झाम्पल्स घेतले तुम्ही की रामकृष्ण दमानी साहेब आहेत किंवा तुमचे राकेश झुनझुनवाला आहेत, हे सगळे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स आहेत. पण सायमल्टेनियसली ते व्हॅल्यू इन्व्हेस्टर असता असता ट्रेडर्स पण आहेत. हे जे सध्याचे लेट यंग जनरेशन किंवा सध्याचे जे सक्सेसफुल लोक आहेत ते ट्रेडर्स आहेत. तर बेसिकली ट्रेडिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, डे ट्रेड करू शकता. म्हणजे आजची पोझिशन मी आजच स्क्वेअर ऑफ करतो आहे 3:30च्या आसपास, आणि त्याच्या आधी मी पोझिशन ओव्हरनाईट कॅरी नाही करू करत आहे. दुसरं आहे की स्काल्पर आहे. स्काल्पर हे स्विंग ट्रेडिंग किंवा डे डे ट्रेडरपेक्षा माझ्या मते थोडंसं सेफ आहे. कारण स्काल्पर काय करतो, स्काल्पर आहे ना, लार्ज क्वांटिटीमध्ये ट्रेड करतो, पण फ्यू सेकंडसाठी, फ्यू मिनिट्ससाठी. आणि जेव्हा तुम्ही चार्ट्स बघता त्यावेळी इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड द ट्रेंड फॉर फ्यू सेकंड्स किंवा फ्यू मिनिट्स. आणि ती 50 पैशाच्या मुवमेंटला किंवा ₹1च्या मुवमेंटला तो एक्झिट करतो. तर स्टॉक ₹1, ₹2, 50 पैसे हा खूप फास्ट मूव्ह होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो त्याचे प्रॉफिट्स करतो. त्याचे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असतात.
म्हणजे अगर माझी सिच्युएशन रॉंग गेली तर मी काय करणार, ते स्ट्रिक्ट स्टॉप लॉस पण लावत होतो आणि तो मल्टिपल ट्रेड्स घेतो. म्हणजे तो एकच ट्रेड नाही घेत, तो खूप सारे ट्रेड्स घेतो आणि त्याच्यात तो खूप छोटे ट्रेड्स घेऊन छोटा प्रॉफिट बुक करत जातो. स्काल्पर नॉर्मली कॅन्डलस्टिक्स यूज करतात. स्विंग ट्रेडर्स आहेत, ते स्वतःची पोझिशन 2 days 3 days टू फ्यू वीक्स पर्यंत होल्ड करतात. अगेन ऑल दिस यूज टेक्निकल अनालिसिस. आणि तुम्हाला कसं पार्टिसिपेट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला अगर पार्टिसिपेट करायचं आहे ॲज अ ट्रेडर, की तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे ॲज अ इन्व्हेस्टर, हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आणि मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काय गरजेचं आहे, मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी प्रथम तर राईट नॉलेज आहे. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्षापासून पण मार्केटमध्ये आहात तरी तुम्हाला कंटिन्युअसली नॉलेज घ्यायला लागते. तुम्ही 50 वर्षापासून पण मार्केटमध्ये आहात तरी तुम्हाला नॉलेज घ्यायला लागेल, कारण थिंग्ज आर मुव्हिंग व्हेरी फास्ट आणि नॉलेज हे कधी पण संपत नाही. असं कधीच होऊ शकत नाही की नॉलेज मला सगळं आलं करून. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक अ राईट नॉलेज. सेकंड थिंग, यू हॅव अ राईट माइंडसेट. सक्सेसचा माइंडसेट. आणि तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे की प्रत्येक ट्रेड हा तुमचा विनिंग ट्रेड असू शकत नाही. तुम्ही काही ट्रेड्स लूज करणार आहेत. तर यू शुड हॅव अ राईट माइंडसेट, राईट टूल्सही तुम्हाला यूज करायचे आहेत, राईट प्लॅनिंग करायची आहे. थर्ड इज की जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे तेव्हा एंट्री आणि एक्झिटचा प्लॅन पहिल्यापासूनच रेडी असायला पाहिजे. तुम्हाला एक्झिट म्हणजे किती लॉस घेणार, तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये किती लॉस करणार, किती प्रॉफिट करणार, हे तुमची राईट स्ट्रॅटेजी, ट्रेडिंग प्लॅन एकदम सुरुवातीपासूनच रेडी असला पाहिजे. त्याच्यानंतर राईट टूल्स असले पाहिजेत तुमच्याकडे. अगर तुम्ही ट्रेडिंग करता तर त्या ट्रेडिंगचे टूल्स अवेलेबल पाहिजेत. आणि डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं कधी होत नाही की मी आज ट्रेड केलं आणि मग मी काही दिवसांनी परत ट्रेड करणार. आज दुपारी आलो आणि ट्रेड केलं, दिस इज व्हेरी रिस्की. तर हे तुम्हाला सगळं अवॉइड करायचं असेल, तुम्हाला डिसिप्लिन, राईट टूल्स, राईट स्ट्रॅटेजी, राईट माइंडसेट आणि नॉलेज, ह्याच्या सगळ्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. तुम्ही कसे ट्रेड करू शकता, हे तुम्हाला ही फायनल स्लाइड आहे आणि तुम्ही कसे ट्रेड करू शकता याच्याबद्दल आपण डिस्कस करू. मार्केटमध्ये एक आहे इक्विटी, नॉर्मल कॅश मार्केट. इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म ट्रेड करता, म्हणजे आज मी घेतले, उद्या किंवा 2 महिन्याने किंवा 10 वर्षाने कधी विकले, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त बाय करू शकता आणि फ्युचरमध्ये सेल करता. म्हणजे आज मी बाय केले आणि मे बी उद्या विकले किंवा मी 10 वर्षांनी विकले. इंट्राडे मध्ये काय करू शकता, इंट्राडे मध्ये तुम्ही पहिलं बाय करू शकता, प्लस तुम्ही सेल पण करू शकता. मी थोडंसं पेन चेंज करतो. ओके. तर तुम्ही बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता, किंवा पहिलं सेल करू शकता आणि नंतर बाय करू शकता. तर इंट्राडे मध्ये ते पॉसिबल आहे, पण ते लॉंग टर्म मध्ये पॉसिबल नाही आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की येस, मार्केट अगर पडतंय, मार्केट जाणार आहे आणि तुमच्याकडे असे शेअर्स आहेत, तर त्यावेळी तुम्ही काय कराल. तर त्यावेळी तुम्हाला ऑप्शन आहे की मतलब तुम्ही फ्युचर्समध्ये पैसे टाकू शकता, की तुम्हाला आता कन्फर्म आहे की निफ्टी शेअर मार्केट आहे ते पुढच्या 7 दिवस पडणारच आहे. तर त्यावेळी तुम्ही काय कराल, कारण जेव्हा तुम्ही बाय करून सेल करायला जाल त्यावेळी नुकसान होईल. पण त्यावेळी फ्युचर मार्केटमध्ये तुम्ही काय करू शकता, फ्युचर मार्केटमध्ये तुम्ही पहिलं सेल करू शकता आणि मग बाय करू शकता. इंट्राडे मार्केटमध्ये तुम्ही फ्युचरमध्ये इंट्राडे करू शकता किंवा एक्सपायरीपर्यंत होल्ड करू शकता. फ्युचर्स ऑप्शनचे आमचे वेगळे सेमिनार्स आहेत, तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर रजिस्टर करत राहा आणि तुम्हाला ते सेमिनार्स अवेलेबल होतील. किंवा तुमच्या या इथे कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका, जेणेकरून माझी टीम रेग्युलरली तुम्हाला ते अपडेट्स पाठवत राहील. व्हॉट्सअपवर आमचे अवेलेबल आहेत, हे तुम्हाला मिळत राहील. ओके. आणि फर्स्ट इथे इंट्राडेमध्ये तुम्ही प्रथम बाय करू शकता, प्रथम सेल करू शकता. दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. ऑप्शन्समध्ये पण आहे, तुम्ही इंट्राडे करू शकता, होल्ड टिल एक्सपायरी, बाय करून सेल करू शकता, सेल करून बाय करू शकता. तर हे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपली फायनल स्लाइड आहे की मार्केटमध्ये लोक पैसे का करतात आणि तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल. तर मार्केटमध्ये बेसिकली लोक ॲडवायझरवर खूप डिपेंड असतात.
आणि त्यांच्या रिसर्चवर खूप डिपेंड असतात. त्याच्यामुळे लोकं पैसे कमवतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे पैसे सगळ्यात सेफ तुमच्याच हातात आहेत. तर तुम्ही आता 8 ते 10 तास तुम्ही काम करता तुमच्या पैशासाठी. पण यू शुड नो की माझ्या पैशाचं काय होत आहे. आणि तुम्हाला अगर ते नॉलेज नसेल तर तुम्ही 8-10 तास काम करून दिवसभराचे ते पैसे कमवता, पण मग ते असे दुसऱ्याच्या भरोश्यावर ठेवू शकत नाही. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न, कारण याच मार्केटमधून तुम्हाला वेल्थ क्रिएशन करू शकता तुम्ही. तर टिप्स किंवा या गोष्टीसाठी जरूरत नाहीये तुम्हाला. कीप लर्निंग, आणि इट इज नॉट दॅट की रॉकेट सायन्स किंवा एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिजे असं काही नाहीये. एकदम सिंपल वर्ड्समध्ये आम्ही तुम्हाला रेग्युलरली शिकवतो. नॉलेज नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. टिप्स वगैरेच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला स्वतःचं नॉलेज घेऊन स्वतःचे कॉल्स तयार करायला शिका. आणि मार्केट सायकॉलॉजी, तुम्ही माइंडसेट, जेव्हा तुम्ही ट्रेड्समध्ये असाल त्यावेळी सायकॉलॉजी ही खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर तर आमचे हे जे कोर्स आहेत ते ॲब्सोल्युटली अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्ट. आणि फ्युचर्स, टेक्निकल अनालिसिस आणि याच्यावर ते रेग्युलर कोर्सेस आम्ही घेत असतो. अँड विथ नो कमिटमेंट ऑफ डुईंग एनी काइंड ऑफ ट्रेड्स अँड ऑल दॅट. तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल असेल त्यावेळी तुम्ही ट्रेड करा. तर आय एम अर्जिंग यू टू जॉईन दिस ट्रेडर कम्युनिटी. सायमल्टेनियसली अगर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून इथे हे वेबिनार बघत असाल तर ते पण तुम्हाला सांगतो की तुम्ही रजिस्टर करा आमच्या वेबसाईटवर. तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबमध्येच तुम्ही अगर इन्फॉर्मेशन टाकलीत तरी तुम्हाला हे रेग्युलरली मिळत राहील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. आणि पुन्हा नेक्स्ट वेबिनारमध्ये आपण भेटू. थँक्यू.